नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। धाराशिव जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून एका वाघाच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या वाघाने आतापर्यंत सुमारे 40हून अधिक जनावरे यांच्यावर हल्ला केलेला आहे। वन विभागाने या वाघाला पकडण्यासाठी विविध प्रयत्न केलेले आहेत। त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 10 जणांची रॅपिड रिस्पॉन्स टीम ज्यांनी आतापर्यंत 81 वाघ पकडले आहेत, धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यात दाखल झाली आहे। या टीमने वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी रामलिंग अभयारण्य परिसरात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि वाघाच्या पावलांचे ठसे शोधण्याचे काम सुरू आहे। तथापि या प्रयत्नानंतरही वाघाला पकडण्यात यश आलेलं नाही, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे। समाजसेवक मनोज जाधव यांनी वन विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले आहे। या आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्यात त्यांनी वन विभागाच्या धाराशिव येथील विभागीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित त्यांच्या रिकाम्या खुर्चीला नतमस्तक होऊन बेशरमच्या झाडाचा फाटा ठेवून निषेध व्यक्त केला। मनोज जाधव यांनी वन विभागाला 1 महिन्याची मुदत दिली होती की जर वाघ पकडला गेला नाही तर 14 मार्च रोजी राज्याचे वनमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निषेध व्यक्त करून गाढव भेट देण्यात येईल, ज्याद्वारे अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात येईल। येणाऱ्या काळात 14 मार्चपर्यंत वाघ पकडण्यात यश मिळतं की समाजसेवक मनोज जाधव कशा प्रकारे आंदोलन करतात याकडे संपूर्ण धाराशिवकरांचं लक्ष लागलं आहे। समाजसेवक मनोज जाधव यांनी विभागीय अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला नेमके काय म्हणाले, पाहूयात सविस्तरपणे। या पुढील पण काळात असंच इमानी तुम्हाला सेवा करा आणि जनतेला आपण जी कष्टातून पगारीतून जी पैसे जनता तुम्हाला टॅक्स रूपाने देते त्या सेवेतून कुठेतरी परतफेड करा आणि तात्काळ आमच्या जिल्ह्यात जी वाघ या ठिकाणी दहशत घालायला लागलाय त्या वाघापासून या सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवा, गोरगरिबाचा जीव वाचवा। मायबाप सरकार देव तुम्हाला चांगली बुद्धी देव, तुमच्या हाताला यश देव, आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव, पण आमच्या जिल्ह्यातल्या लोकांचं पण आयुष्य कमी करू नको एवढीच आज तुळजाभवानी चरणी प्रार्थना मागतो। आणि आपण या जिल्ह्याला तात्काळ हा वाघ दहशत घालणाऱ्या वाघाला जिल्हा मुक्त लवकर करून त्याला कुठेतरी सुखरूप पोचवा, अन्यथा मग परत पुन्हा आम्हाला अशीच म्हणायची वेळ येईल की ज्या पद्धतीनं लोकमत पेपरवर बातमी आली होती की त्या वाघाची कुठेतरी एक तस्करी केली जाते, ती नक्कीच तस्करीमध्ये आपला 100% हाताही उघड सिद्ध होणार आहे आणि त्यासाठी आम्हाला वाईल्ड क्राईम ब्युरोचे सुद्धा दरवाजे ठोठावावे लागणार आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील 3 महिन्यापासून एक वाघ धुमाकूळ घालतो। त्या वाघाला पकडण्यासाठी यांच्या सर्व ज्या वन विभागाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखा प्रयत्न करतात, पण ते नेमके कसे प्रयत्न करतात हे आम्हाला पण समजलं नाही। का तर 3 महिने झालं यांना एक वाघ सापडत नाही, याचा अर्थ फक्त हे कागदावरच प्रयत्न करतात। यासाठी यांना आम्ही जाग आणण्यासाठी व जीवितहानी होऊ नये यासाठी या जिल्ह्यातले एक सजग नागरिक म्हणून एक आंदोलनाचं स्वरूपातून आम्ही यांना वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करतोय। त्याचाच आज एक आंदोलनाचा 3रा टप्पा म्हणून आम्ही या ठिकाणी यांना पूर्वनियोजित सूचना देऊनही हे हजर नव्हते। आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये आज आम्ही यांना बेशरमाच्या झाडाचा फाटा भेट देणार होतो, त्या स्वरूपाचं आंदोलन होतं। ते आम्ही या ठिकाणी सदरील अधिकारी नसल्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेशरमाच्या झाडाचा फाटा ठेवून या ठिकाणी आम्ही यांचा निषेध व्यक्त केला आहे। पुढचं काय असेल आंदोलन तुमचं? ज्या पद्धतीनं आम्ही यांना 1 महिन्यापूर्वी सांगितले की 1 महिन्यात जर वाघ नाही पकडला तर येत्या 14 मार्च रोजी आम्ही या राज्याचे वनमंत्री जे आहेत त्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत यांचा निषेध व्यक्त करत असताना ही जी गाढव भरती केलेली आहे त्या गाढव भरतीचा कुठेतरी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही वनमंत्र्यांना डोळं उघडण्यासाठी व चांगल्या अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी एक गाढव भेट देणार आहोत आणि या गाढव भेटीतूनच आम्ही या ठिकाणी या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।